रंबादिकणाच ती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डंबरुळ घेऊन आला गिरजेचा कांत त्रिशूळ डंबरुळ घेऊन आला गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रंबादिकणाच ती उभ्या जोडोनी हात हो त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरिजेचा कांत त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरिजेचा कांत हे त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत हे कोण वारी करतय भगवान शंकर सतीश कोण वारी करताय तुझ्यासारखं पोरग आहे त्याच हो ते लंबोदर पितांबर त्याचा बाप वारी करतोय कुणाची वारी करताय नशीब त्याच्या हातात काठी नाही तर मला 2-4 हल्ले असते नाही का पण ते गोड आहे करू किती वेळा भाया तू दुसरीला आहे काय खरंच सोबदार यालाच करायला पाहिजे होता आज असं गोड दिसायला उचलून गाडीत घेऊन जावं वाटले पण काय करावं आता होय जमते का आपल्या सोबत यायला खाऊन पिऊन रोज बुका लावून 500 रुपये रोज बघ तुला चला काय चालू आहे आपलं अरे वारी का करायची भक्ती का करायची आहे का शास्त्रांनी 5 दैवत सांगितलेत भक्ती करण्यासाठी पण भक्ती का करायची याचं कारण आहे हा मानवी जन्म एवढा पावला हा देह कागटाळीने आहे पुन्हा पुन्हा मिळणार नाही 84 हो येऊनी भोगून यावं लागतं हा जन्म मिळालाय तो पुढचे जन्म संपवण्यासाठी मिळालाय येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे आहे का हा जन्म पुढचे जन्म संपवण्यासाठी मिळालाय पुढचे जन्म संपवायचे कशाच्या माध्यमातून भक्तीच्या माध्यमातून भक्ती केल्याशिवाय मुक्तीच नाही आहे का आहे काय अजिबात नाही मिळावी मुक्ती म्हणून भक्ती कर भटकू नको जगभर प्राण्या भटकू नको जगभर कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गांजाची स्पष्ट कळू दे रे दादा मिळावी मुक्ती म्हणून किंवा भक्ती विना मुक्ती हो काय भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळविना शक्ती बोलू नये मग मुक्ती भक्ती केल्याशिवाय प्राप्त होत नाही भक्ती करण्यासाठी शास्त्राने 5 दैवत सांगितले कुण्या दैवताची भक्ती करावी असा संभ्रम ज्या भक्ताला निर्माण झाला त्याने विचार केला भक्ती तर करायची आहे कुणाची करावी संभ्रम निर्माण झाला विचार केला आपण एक काम करू त्या देवाच्या भक्ताला जाऊन त्या देवाचं महत्व विचारू ज्याचं महत्व पटलं त्याची भक्ती करायची पटलं का नाही सुरुवात केली गणपतीच्या भक्ताकडून चोपदार कोणतंही काम निर्विघ्न पार पडण्यासाठी कुणाचं पूजन करावं लागतंय हा बरं गणपतीकडे कोणतं खात आहे अय अमलराव मोदक म्हणा बघा खात म्हणा मोदक काय करा बाबा आता हे असले आणल्या 2-4 जण मला फाशीत घ्यावं लागणार ना खात कोणतंही म्हणलं खात गणपती काय खात म्हणलं नाही पण आपण कोणतं खातय म्हणलं हे म्हणले ते मोदक खात आहेत अवघडच आहे का नाही
करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख प्राप्त करून देणारा, दुःखाचं हरण करणारा आणि विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणपती. आता खरंच सांगा, जगामध्ये कुणाला तरी दुःख पाहिजे का? वाटतं का आपल्या दुःख व्हावं म्हणून? होय मुक्तारामजी, तुम्ही कीर्तन सुटल्याबरोबर तुम्हाला वाटतं का मला ठेस लागावी बोट जावं म्हणून? हा, पोरांना बदा बदा मारावं म्हणून? अजिबात नाही. अरे मज लागे दुःख भावे नाही कोणी भावे ना जीवे. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, सुखासाठी तर तडमळ चालू आहे. हो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, पण सुख कुणाला मिळत नाही. त्यानं सांगितलं सुख दुःखाचं खाता आमच्या मालकाकडे, आमच्या मालकाची भक्ती करा. ठीक आहे म्हणला. पुढे गेला सूर्याच्या भक्ताकडे, त्यांनी सांगितलं आमचा सूर्य नसता तू जगला नसता, सूर्याची भक्ती कर. शक्तीच्या भक्ताला सांगितलं, शक्तीच्या भक्तानं सांगितलं आमची देवी एवढी सोपी आहे, तिला काही खाल्लं तरी जमतंय. आंबट सोडून काही खाल्लं तरी जमतंय. अण्णा शेवटी वैकुंठात गेले. थोडा आवाज कमी कर, गेन कमी करून आवाज दे. वैकुंठात गेले. वैकुंठामध्ये भगवान विष्णूच्या भक्ताला विचारू लागले तुमच्या देवाचं महत्व सांगा. भगवान विष्णूच्या भक्तानं सांगितलं सध्या रात्रंदिवस माणूस धडपड करायला लागला. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी, राब 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 बैलासारखा राबायला लागला. कशासाठी? अशोक दादा झाला ना रे आता. हे कळत नाही तुम्हाला? असलं हे कळतं का नाही? हे काय बघा, याला कळालेत पैसे. रात्रंदिवस माणूस रात्रंदिवस धडपड करायला लागला. कशासाठी? हो सुशील, हा तुम्ही रात्रंदिवस पळायला लागले इकडे तिकडे, हे काम धंदे कशासाठी? हा कोण म्हणलं? मेवणीसाठी आहे का ते?